नागपूरसह विदर्भामध्ये जे आहे ते पुन्हा एकदा तापमानाने उच्चांकी गाठण्यास सुरुवात केली आहे। मात्र नागपूर जिल्ह्यात काल अचानकपणे सायंकाळी अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे जे आहे ते विजेच्या कडकडाटासह जे आहे ते पावसाचं आगमन झालं आणि भिलगावमध्ये एका अल्पवयीन मुलाचं जे आहे ते जागीच जे आहे ते मृत्यू झाला, तर एक जण जखमी झालेलं होतं। त्यामुळे एकूणच एकीकडे उन्हाचा पारा तापलेला असताना दुसरीकडे अचानकपणे नागपूर जिल्ह्यामध्ये अवकाळीचे आगमन या बदलत्या वातावरणामुळे कुठेतरी नागरिकांची जे आहे ते चिंता वाढलेली आहे, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता येते नाकारता येत नाही। त्यामुळे जे आहे ते एकूणच जिल्हा प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल, यांच्या वतीनं जे आहे ते एकूणच खबरदारी जी आहे ते नागरिकांची घेतली जात आहे। वारंवार आवाहन करण्यात येते की दुपारच्या वेळी बाहेर पडताना आपल्या आरोग्याची काळजी घेतच बाहेर पडा। अक्षरशः म्हणजे नुकतंच मागील आठवड्यामध्ये आहे ते अवकाळी पाऊस होता, त्यामुळे काहीसा गारवा जे आहे ते वातावरण निर्माण झालेलं होतं। मात्र पुन्हा हवामान विभागाने 2 ते 4 डिग्री सेल्सिअस तापमानात वाढ होण्याचा अंदाज दर्शवला होता आणि त्याच अनुषंगाने आता पुन्हा एकदा विदर्भामध्ये जे आहे ते तापमानात वाढ होताना जे आहे ते पाहायला मिळते। काल विदर्भातील 3 जिल्ह्यामध्ये म्हणजे अकोला, अमरावती आणि वर्धा या 3 जिल्ह्यात 45 डिग्री पार जे आहे ते तापमानाची नोंद झाली, तर त्याच पाठोपाठ नागपूरमध्ये सुद्धा 44.2 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। तर इतरही जिल्ह्यामध्ये आहे ते 40शी पार तापमान होता। त्यामुळे एकीकडे तापमानाची वाढ आणि दुसरीकडे वातावरणात झालेला बदल या दुहेरी वातावरणामुळे कुठेतरी नागरिकांची जे आहे ते आपल्या आरोग्यावर परिणाम होण्याची चिंता जी आहे ते वाढली आहे। त्यामुळे आरोग्य प्रशासन असेल आणि जिल्हा प्रशासन असेल सध्याला आहे ते अलर्ट मोडवर दिसून येत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर।